नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील सतीश माकुडे आहे। मी आज तुम्हाला एरिया, व्हॉल्यूम आणि पेरिमीटर हा चॅप्टर शिकवणार आहोत। तर एरिया म्हणजे काय की एका वस्तूने किती जागा घेतली त्याला आपण एरिया म्हणतो। त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, त्याची डेफिनेशन काय आहे की दी अमाउंट ऑफ सरफेस एनक्लोज्ड बाय अ क्लोज्ड फिगर इज कॉल्ड एरिया। थोडक्यात काय, आता हा सर्कल आहे, हे दोन सर्कल आहेत, त्यांनी किती जागा घेतली त्याला म्हणतो आपण एरिया। आता हा मोठा सर्कल आहे, हा छोटा सर्कल आहे, म्हणून याला मोठ्या सर्कलच्या एरियाला आपण A2 म्हणतो, छोट्या सर्कलच्या एरियाला आपण A1 म्हणतो। आता हा जो मोठा सर्कल आहे त्याचा एरिया आपल्याला जास्त दिसतोय, म्हणून आपण काय म्हणतो की A2 इज ग्रेटर दॅन A1। ठीक आहे, चला पुढे। आता आपण एरिया शिकताना कुठले कुठले ऑब्जेक्ट बघणार आहोत, आपण स्क्वेअर बघणार आहोत, रेक्टँगल बघणार आहोत, ट्रपेझियम बघणार आहोत, रोम्बस ट्रपेझियम बघणार आहोत, त्याच्यानंतर मग अजून क्यूब, क्यूबॉइड असे सगळे ऑब्जेक्ट आपण बघणार आहोत। तर आता आपण पहिला चालू करूया स्क्वेअरने। स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे असा शेप आहे ज्याचे सगळे लेंथ इक्वल आहेत आणि ज्याचे अँगल जे आहेत त्यांच्या सगळ्या कॉर्नर मध्ये आपल्याला जसं दिसते त्याचे सगळ्यांचे अँगल 90 डिग्री आहेत। तर आता एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे लेंथ स्क्वेअर। आता लेंथ स्क्वेअर कारण काय आहे, लेंथ स्क्वेअर काय आहे, कारण सगळ्याच्या साईड सेम आहेत। आणि एक लक्षात ठेवा की एरियाची युनिट नेहमी मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर, मिलीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर, मिलीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर अशा प्रकारे आपण एरियाने रिप्रेझेंट करतो। त्याची युनिट आहे ती SI युनिट आहे एरियाची मीटर स्क्वेअर। चला आता पुढे जाऊ, आपण एरिया ऑफ स्क्वेअर वर प्रश्न सोडू। आता फाइंड एरिया ऑफ स्क्वेअर ऑफ साइड 8 मीटर म्हणजे थोडक्यात काय, एक स्क्वेअर आहे ज्याची लेंथ आहे 8 मीटर। तर आपला फॉर्म्युला आपण बघितलाय की एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर, आणि इकडे लेंथ दिली आहे 8 मीटर, इथे लेंथ किती दिली आहे आपल्याला 8 मीटर। तर एरिया किती येईल त्याचा 8 स्क्वेअर म्हणजे किती 64 मीटर स्क्वेअर हा झाला एरिया ऑफ स्क्वेअर। ठीक आहे, आता पुढे आपण बघणार आहोत रेक्टँगल। रेक्टँगल हा असा क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजे थोडक्यात चार साइड वाला शेप आहे ज्याची लेंथ आणि ब्रेथ वेगळे असतात, पण हे जे अँगल आहेत जे मी इथे मार्क केले आहेत ते अँगल 90 डिग्री आहेत। चार साइड मधले अँगल 90 डिग्री। आता एक लक्षात ठेवा, कधी पण क्वाड्रिलॅटरल म्हणला की ते चार साइडला जे अँगल आहेत ना त्या सगळ्यांचा सम मिळून 360 डिग्री व्हायला पाहिजे। ठीक आहे, आता हवा 90 90 90 90 किती होतंय चार साइडचं मिळून 360 डिग्री होतंय की नाही। हा नियम प्रत्येक क्वाड्रिलॅटरलला लागू होतो। क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय की चार साइड असलेला शेप। ठीक आहे, चला आता आपण बघणार आहोत एरिया ऑफ रेक्टँगल। आता रेक्टँगलचे कसे दोन साइड अनइक्वल असतात, त्याला असते लेंथ आणि ब्रेड्थ। लेंथ म्हणजे लांबी, ब्रेड्थ म्हणजे रुंदी। ठीक आहे, मग एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ। ठीक आहे, आता हा लेंथ आहे, हा ब्रेड्थ आहे। आता तसंच आपल्याला काय दिलंय, एक रेक्टँगल आहे ज्याची लेंथ 4 सेंटीमीटर आहे। मी इथे एक रेक्टँगल काढतो वरती, लेंथ 4 सेंटीमीटर आहे आणि ब्रेड्थ आहे 2 सेंटीमीटर, बरोबर। तर त्याचा एरिया काय येईल, एरियाचा फॉर्म्युला आपला काय, आता लेंथ किती दिलाय मी L म्हणून म्हणतो लेंथला, तर काय आहे 4 सेंटीमीटर, ब्रेड्थ किती दिलाय 3 सेंटीमीटर, बरोबर। तर आता पुढे एरिया किती येईल, एरियाचा आपला फॉर्म्युला माहिती आहे लेंथ इंटू ब्रेड्थ। एरिया ऑफ रेक्टँगल आहे, लेंथला आपण मी L म्हणतो, ब्रेडथला मी LB म्हणतो, आणि आता मल्टिप्लाय करा 4 गुणिले 3 किती येतो, सगळ्यांना माहिती आहे का 4 गुणिले 3 किती येतो 12, आणि इथे युनिट काय दिली 4 इथे युनिट सेंटीमीटर मध्ये, तर एरियाची युनिट इथे येईल सेंटीमीटर स्क्वेअर। अशा प्रकारे आपण एरिया ऑफ रेक्टँगल शोधलेला आहे। आता पुढे आपण बघत आहोत ट्रायंगल। ट्रायंगल मध्ये पण आपण फक्त बघतोय राईट अँगल ट्रायंगल। राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय की एक साइड तिची 90 डिग्री आहेच, कुठल्याही राईट अँगल ट्रायंगलला एक साइड त्याची 90 डिग्री असते, आणि एका ट्रायंगलला बेस असतो, हाईट असतो, आणि ह्याला आपण म्हणतो हायपोटेनियस। काय म्हणतो ह्याला आपण, हायपोटेनियस। तर चला आता एरिया ऑफ ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, बेस इंटू हाईट, सॉरी
एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. इथे बी म्हणजे मी बेस दिलाय, हाईट एच म्हणजे हाईट आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे की एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल whose base is 5 centimeter and height is 2 centimeter. बेस इज 5 सेंटीमीटर आणि हाईट इज 2 सेंटीमीटर. हे मी इथे सोडवतो याचं. तर मला इथे बी म्हणजे बेस लिहितोय मी इथे. बेस किती दिलाय 5 सेंटीमीटर, हाईट किती दिली 2 सेंटीमीटर. थोडक्यात ही हा जो बेस आहे खालचा तो आपल्याला दिलाय इथे 5 सेंटीमीटर आणि हाईट जी आहे ती दिली आहे इथे आपल्याला 2 सेंटीमीटर. आणि आपला फॉर्म्युला काय सांगितलं एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट. याच्यामध्ये बेस किती दिला आपल्याला, बेस दिला आपला 5 सेंटीमीटर, हाईट दिली 2 सेंटीमीटर. तर हा 2 आणि 2 कॅन्सल होऊन जाईल. मग किती होतो 5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा तुमचा एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल होतो जो आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. चला आता पुढे जातोय आपण पॅरलेलोग्रामचं. पॅरलेलोग्राम म्हणजे काय की हे जे 4 साइड आहेत त्याचे अपोजिट साइड जे आहेत त्या पॅरलेलोग्रामचे आपण क्वाड्रिलेटरलच आहे पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम सुद्धा हा क्वाड्रिलेटरल आहे ज्याचे अपोजिट साइड्स पॅरलल आणि इक्वल आहेत. म्हणजे थोडक्यात काय, हा समजा ए बी सी डी हा पॅरलेलोग्राम आहे. तर त्यातला ए बी हा पॅरलल आहे सी डी ला आणि ए डी इज पॅरलल टू बी सी. म्हणजे थोडक्यात काय, हे अँगल जे आहेत हे अपोजिट आणि एक लक्षात ठेवा अपोजिट अँगल्स हे नेहमी सेम असतात पॅरलेलोग्राम. ठीक आहे. तर आपण एरिया काय म्हणतो पॅरलेलोग्रामचा, बेस इंटू हाईट. ही बेस आहे याची खालची, हा जो आहे हा सगळा त्याचा बेस आहे आणि ही हाईट आहे. हाईट म्हणजे काय, दोन पॅरलल साइड्स मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला इथे आपण हाईट म्हणतोय. ठीक आहे. तर एरिया पॅरलेलोग्राम आपण दिलाय बेस इंटू हाईट. ह्याचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्याचं काय आता पुढे आपण क्वेश्चन घेऊ याचा. समजा मला दिलाय आणि हा एक लक्षात ठेवा ज्या साईडला अँगल 90 डिग्री आहे त्या साईडचाच बेस घ्यायचा फॉर्म्युलामध्ये. आता मी तुम्हाला दिला एक पॅरलेलोग्राम, थांबा एक मिनिट. हा एक पॅरलेलोग्राम आहे. हा 2 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर ह्याचा बेस आहे आणि 2 सेंटीमीटर ह्याची हाईट आहे. ठीक आहे. तर बेस मला किती आहे इथे मला बेस दिसत आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट दिसत आहे 2 सेंटीमीटर. तर एरिया काय मला पॅरलेलोग्रामचा, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. तर बेस किती आहे याचा, बेस आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट आहे 2 सेंटीमीटर. तर एरिया येतो आपला 20 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपण एरिया बघतो आणि हा 90 डिग्री असला पाहिजे अँगल, हे लक्षात ठेवलं. तसंच आता ह्या प्रश्न बघा. ह्या प्रश्नामध्ये आपण बेस कुठला घेणार, हा घेणार की हा घेणार, हा घेणार. आणि तसं ह्या आणि ही जी साइड आहे पॅरलल साइड आहे, पॅरलल साइड आणि लेंथ पण इक्वल आहे. दोन अपोजिट साइडच्या लेंथ इक्वल असतात पॅरलेलोग्राम मध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. तर ही पण लेंथ आपली झाली, बेस झाली थोडक्यात. हा पण बेस झाला आपला 8 सेंटीमीटर एवढा. ठीक आहे. तर एरिया काय या पॅरलेलोग्रामचा, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. सगळ्यांना कळालं आपला हा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आता मला एक सांगा किती येईल, 8 इंटू 6 येईल की नाही. बेस काय दिला आपला 8 सेंटीमीटर, हाईट काय दिली आपल्या 6 सेंटीमीटर. मग किती येईल 8 इंटू 6 48 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया येईल की नाही याचा.
चला ह्याचं तर आन्सर आलं. आता पुढचं आपण बघू. आता एरिया ऑफ सर्कल. सर्कल बघा, सर्कलला एक रेडियस असतो, एक डायमीटर असतो. तर जो सेंटर पासून कनेक्ट करणारा पॉइंट आहे, सेंटरला मी एक पॉइंट काढलाय, ह्या सेंटर पासून जो ह्या लाईन, ह्या सर्कल पर्यंत जाणारा जी लाईन आहे त्याला आपण रेडियस म्हणतो. प्रत्येक सर्कलला एक सेंटर असतो, एक रेडियस असतो, एक डायमीटर असतो. डायमीटर म्हणजे काय? सेंटरहून पास होणारी जी लाईन आहे. समजा आता मी ही लाईन काढली आहे आणि मी दुसऱ्या आणि सेंटरहून पास करतोय आणि या दुसऱ्या साईडला पोहोचवली, तर त्याची लेंथ असते 2r. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? डायमीटर म्हणतो. इथे दिलंय बघा, डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ रेडियस. आणि फॉर्म्युला काय दिला आपला? पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. त्यात पायची व्हॅल्यू 22/7 किंवा आपण 3.14 घेऊ शकतो. या दोघांपैकी एक व्हॅल्यू घ्यायचं, जसं तुम्हाला जमतंय तसं. ठीक आहे, आता आपण याच्यावर प्रश्न सोडू. आता एरिया ऑफ सर्कल मला दिलाय ज्याचं रेडियस 7 सेंटीमीटर. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. म्हणजे काय? पायची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे? इथे रेडियस आपला 7 सेंटीमीटर दिलाय पहिल्या प्रश्नात. पाय आर स्क्वेअर रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7. तर एरिया काय? आता पाय इज इक्वल टू 22/7. तसंच पाय काय येणार? 22/7 क्रॉस मल्टिप्लाय बाय 7 चा होल स्क्वेअर. आता एक सांगा मला, 22/7 इंटू 49 येईल की नाही? 7 चा स्क्वेअर किती असतो? किंवा 7 चा वर्ग तुम्ही म्हणता, त्याला 49 असतो. तर हा 7 आणि या 49 ने काय डिवाइड केलं, भाग किती होतात? 7 येतो. म्हणजे 22 गुणिले 7 किती येतो एरिया? 154 सेंटीमीटर स्क्वेअर. हा तुमचा सर्कलचा एरिया झाला. ठीक आहे, तेच जर त्याच्याऐवजी त्यांनी डायमीटर दिलं असेल, समजा मी इथे दिलंय की डायमीटर समजा माझा 14 सेंटीमीटर, तर एरिया काय आला असता? तुम्ही तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता मागे की डायमीटर नुसार फॉर्म्युला काय आहे तो. जर समजा त्या प्रश्नामध्ये डायमीटर दिले तर डायरेक्ट हा फॉर्म्युला टाकायचा, पाय d²/4. का d²/4 आला? आणि रेडियस काय? डायमीटर म्हणजे काय? 2r. तर r म्हणजे काय येणार? डायमीटर बाय 2. आणि एरिया म्हणला आपण काय सर्कलचा? पाय आर स्क्वेअर. म्हणजे काय येणार? पाय इंटू d/2 चा होल स्क्वेअर विच इज इक्वल टू पाय d²/4. असा त्याचा एरिया झाला. तसंच प्रश्नात जर मी तिकडे 14 सेंटीमीटर डायमीटर दिलाय, 7च्या ऐवजी मी दिला तुम्हाला डायमीटर 14 सेंटीमीटर, तर एरिया ऑफ सर्कल काय आला असता? पाय d²/4 म्हणजेच किती? 22/7 इंटू 14/4 14²/4 म्हणजे किती आला असता? 22/7 इंटू 14 इंटू 2/4 विच इज इक्वल टू, हा 2 आणि हा 2 खाली गेला. थांबा एक मिनिट, हा 7 आहे, 14 आहे, बरोबर. तर पाय d²/4 विच इज इक्वल टू 22/7 इंटू 14 इंटू 14/4. ह्यातला 1 7 गेला, 2 14. तर ह्याचं उत्तर काय ते जवळपास? हा 2 गेला, हा खाली 2 राहिला. 22 गुणिले 14/2 म्हणजे किती? 14 2 28, 14 2 28 आणि 2 30, 308/2 म्हणजेच 2 154 सेंटीमीटर स्क्वेअर आला की नाही तेवढाच एरिया, डायमीटर जरी घेतलं असतं तर. ठीक आहे, हे तर कळालं सगळ्यांना कसं आहे एरिया ऑफ सर्कल आणि एरिया रेडियसने आणि डायमीटरने. ठीक आहे, 14 सेंटीमीटर मला तुम्ही एकदा करून बघा, नंतर त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा आणि बघा की तुमचं उत्तर येतंय की नाही. जर मी रेडियस 7 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर ठेवलाय तर. ठीक आहे, चला मग.
पुढचा घेऊ आपण. आता पुढचा ट्रपेजियम. आता ट्रपेजियम हा असा क्वाड्रिलॅटरल आहे ज्याच्या दोन साइड पॅरलल असतात. हा दोन साइड फक्त पॅरलल असतात. लेंथ सेम असेल अनइक्वल असेल काय माहित नाही, पण मोस्टली अनइक्वलच असते. ठीक आहे. आणि तसंच आपण एरिया ऑफ ट्रपेजियम काय येणार फॉर्म्युला, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट ऑफ पॅरलल साइड. म्हणजे थोडक्यात काय, पॅरलल साइडचा सम म्हणजे दोन साइडचं ऍडिशन. ठीक आहे. आता इथे दोन पॅरलल साइड कुठल्या, ए बी आणि सी डी हे पॅरलल आहे, बरोबर आहे. तर मग त्या फॉर्म्युलामध्ये एरिया ऑफ ट्रपेजियमच्या फॉर्म्युलामध्ये हाफ. आता सम ऑफ पॅरलल साइड म्हणजे कुठल्या, पॅरलल साइड कुठल्या आहेत या, ए बी सी डी, आणि त्यांचा सम म्हणजे काय, ऍडिशन. म्हणजे ए बी प्लस सी डी, बरोबर. ए बी प्लस सी डी ह्या दोन पॅरलल साइड आहेत, त्यांचं सम म्हणजे काय, ऍडिशन. ठीक आहे. इंटू हाईट ऑफ पॅरलल साइड. आता हाईट म्हणजे काय, ही हाईट दोन पॅरलल साइड मधलं जे अंतर आहे त्याला आपण हाईट म्हणलं येते. हा तर मग ती हाईट इथे किती आहे, एम. आणि ह्याच्या व्हॅल्यू आपण इथे दिलेत L1 L2. तर मग एरिया किती येतोय, हाफ इंटू L1 प्लस L2 इंटू एच. इथे हाईट आपण एच दिले. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. कळालं का एरिया ऑफ ट्रपेजियम म्हणजे काय, कसं आपण याचा एरिया काढायचा ट्रपेजियमचा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एरियाच्या ह्याला तुम्ही नुसते फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चला आता पुढे. पुढे आता बघणार आहोत आपण क्यूब. क्यूब म्हणजे काय, सहा चौकोन, सहा स्क्वेअर ज्या एकत्र येऊन आपण बनवतो त्याला क्यूब म्हणतो. थोडक्यात क्यूब म्हणजे काय, तुम्ही जो सापशिडी खेळता त्याचा जो डाईस त्याला जो असतो, त्या ठोकळा म्हणतात त्याला, तो बघा कसा सगळीकडून चौकोन चौकोन दिसतो, त्याला म्हणतो आपण क्यूब. क्यूबचं कसं असतंय की सगळ्या साईड सेम असतात, क्यूबच्या सगळ्या साईड सेम असतात आणि त्याला सहा फेस आहेत. म्हणजे थोडक्यात काय, सहा चौकोन आहेत त्याचे, सहा स्क्वेअर आहेत, सहा स्क्वेअर एकत्र मिळून क्यूब बनतो. ठीक आहे. आणि प्रत्येकाची साईड सेमच असते, लेंथची आहे ती साईड सगळ्यांची सेम असते, सगळ्या स्क्वेअरची लेंथ जी आहे सेम असते. मग थोडक्यात किती, सहा स्क्वेअर आहेत, बरोबर. मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती झाला, L स्क्वेअर. कळालं का, क्यूब हा असा आहे म्हणजे सहा फेस आहेत, एक पुढे मागे एक, बाजूला दोन आणि वरती दोन, असे मिळून त्याचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 6L स्क्वेअर. आणि लॅटरल सरफेस म्हणजे काय, वरचा आणि खालचा एरिया सोडून बाकीचे आहेत, दोन बाजूचे, दोन समोर आणि मागचे, ह्या सगळ्यांचा टोटल एरिया आपण म्हणतो लॅटरल सरफेस एरिया. त्यालाच आपण म्हणतो काय, त्याचाच फॉर्म्युला काय आहे, 4L स्क्वेअर. ठीक आहे. आता फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब ज्याची साइड आहे 3 सेंटीमीटर. तर 3 सेंटीमीटर काय दिली आपल्याला साइड. तर टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपण काय बघितलाय, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू L स्क्वेअर विच इज इक्वल टू 6L स्क्वेअर. काय बघितले आपण, 6L स्क्वेअर, 6L स्क्वेअर विच इज इक्वल टू 3 स्क्वेअर क्रॉस 9, 3 स्क्वेअर, 6 इंटू 3 चा स्क्वेअर आहे थोडक्यात. 6L स्क्वेअर म्हणजे 6 इंटू 3 चा स्क्वेअर म्हणजे 6 इंटू 9 विच इज इक्वल टू 54 सेंटीमीटर स्क्वेअर. हा जरा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. तसंच लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, लॅटरल सरफेस एरिया मी इथे LSA लिहितोय सध्या तरी. लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 4L स्क्वेअर म्हणजे काय येणार, 4 इंटू 2 चा स्क्वेअर, 4 इंटू 2 चा स्क्वेअर म्हणजेच किती, 4 इंटू 4 विच इज इक्वल टू 16 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. कळालं सगळ्यांना काय आहे, हा सगळ्यांना कळाला एरिया ऑफ क्यूब, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आणि लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब कसं. ठीक आहे.
चला आता पुढे आपण जाणार आहोत क्युबाइड. क्युबाइड म्हणजे काय, जसं 6 स्क्वेअर मिळून एक क्यूब बनला, तसाच 6 रेक्टँगल मिळून काय बनणार, क्युबाइड बनणार. ठीक आहे. क्युबाइडचा आपण नंतर बघू. तसं आता आपण जाणार आहोत सिलेंडरकडे. तर सिलेंडर म्हणजे काय, अशी ही जी बाटली मी तुम्हाला दाखवते, ही बाटली म्हणजे सिलेंडर. ठीक आहे. आता ह्या सिलेंडरला हा असा गोल आहे आडवा, त्याला आपण कर्व्ड सरफेस एरिया म्हणतो. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, हा जो गोल आहे, मी असा हात दाखवलाय फिरून, हा एरिया प्लस हा वरचा गोल आणि हा खालचा गोलचा एरिया, हे मिळून आपण टोटल सरफेस एरिया बनतो. ठीक आहे. तर कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 2πrh. आणि टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय, 2πr × h+r. हा बघा इथे सिलेंडर दिलाय मी, सिलेंडरचा हा सर्कल आहे, त्याचा रेडियस r आहे आणि या सिलेंडरची हाईट h आहे. थोडक्यात हा जो रेडियस आहे मी तुम्हाला दाखवतो, इथून ते इथपर्यंत, हे बघा इथे जे गोल दिसतंय, हा जो सेंटर दिसतोय, तिथून ते इथपर्यंतचं अंतर ह्याला रेडियस म्हणणार, आणि ही जी उंची आहे त्याला मी हाईट म्हणणार. ठीक आहे, सगळ्यांना कळालं. तर हा फॉर्म्युला झाला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्व्ड सरफेस म्हणजे काय, हा जो पूर्ण गोल एरिया आहे साईडचा, वरचे नाही आपण इन्क्लूड करत, वरचे आपण धरत नाही. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय, हा बाजूचा हा सगळा गोल एरिया, ह्याला म्हणतो आपण कर्व्ड सरफेस एरिया. ठीक आहे. तर कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 2πrh. ठीक आहे. तर 2πrh कसं काय आलं, समजा मी हा आता मी पेपर घेतलाय, त्या पेपरला मी गोल केलं, थोडक्यात हा पेपर आहे, ह्याला मी असं गोल केलं, हा झाला काय तुमचा सिलेंडर. ठीक आहे. ह्याला जर मी उघडलं तर हा काय बनणार, रेक्टँगल. तर हा रेक्टँगलचा काय आहे फॉर्म्युला, एरिया लेंथ इंटू ब्रेड. तसंच ह्या सर्कलचा एरिया काय झाली, हा जो सर्कल आहे वरचा, त्याचा एरिया, त्याचा पेरिमीटर काय आला, 2πr. आणि ही जी हाईट आहे ती h आहे, त्याच्यामुळे आपण बघतो काय, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πr × h. कळलं का सगळ्यांना? नसेल का तर फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि टोटल सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे, 2πrh. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे, 2πr × h+r. ठीक आहे. आता आपण याच्यावर प्रश्न बघू. आता त्यांनी काय दिलंय, फाइंड कर्व्ड. आता हा सिलेंडर दिलाय ज्याची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, हाईट 4 सेंटीमीटर. ठीक आहे. तर कर्व्ड सरफेस एरियाचा आपला फॉर्म्युला काय होता, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2πrh. बरोबर, हा मी तुम्हाला फॉर्म्युला दिला. ठीक आहे. तर आता पायची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली होती 22/7. तसं इथे काय दिलंय, 2 × 22/7. r इथे दिलाय मला 3 सेंटीमीटर, h दिलाय मला 4 सेंटीमीटर. ठीक आहे. h दिलाय किती मला, 4 सेंटीमीटर. r किती दिलाय, 3 सेंटीमीटर. h दिलाय मला 4 सेंटीमीटर. तर ह्याचं उत्तर किती येते, याचं 22 × 2 44. 44 × 12/7. ठीक आहे. तर 44 × 12 किती येते, 12. 12 × 4, 12 4 जा 48. 12 4 जा 48 and 4 52. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन येते किंवा गुणाकार येते 528/7. बरोबर. आता ह्याचं पुढे डिव्हिजन केलं किंवा याचा भागाकार केला तर याचं उत्तर किती येते, 7 7 49. 7 7 49 49 आणि राहिले किती, 3 राहिले, 7 5 35, परत 3 राहिले
75.4 काय 75.4 युनिट काय येणार इथे युनिट काय येणार 75.4 इथे दिलाय मला सेंटीमीटर तर इथे येणार सेंटीमीटर स्क्वेअर कळालं सगळ्यांना कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर कसा आला तसंच टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला 2 पाय इंटू एच प्लस आर ठीक आहे टोटल थांबा एक मिनिट R is equal to 3 सेंटीमीटर H is equal to 4 सेंटीमीटर ठीक आहे तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे 2 पाय R इंटू H प्लस R म्हणजे किती 2 पाय इंटू 3 ब्रॅकेट मध्ये येणार काय H प्लस R म्हणजे 3 प्लस 4 म्हणजे किती येते 2 इंटू 22/7 फाय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7 आहे इथे 3 इंटू 7 ठीक आहे हा 7 भागून 1 राहिला हा 7 कट झालाय थोडक्यात आणि याचं उत्तर येते किती 22 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे 22 गुणिले 6 म्हणजे किती येते एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 6 टू 12 6 गुणिले 2 12 6 गुणिले 2 12 म्हणजे थोडक्यात 132 सेंटीमीटर स्क्वेअर हा तुमचा टोटल सरफेस एरिया झाला काय आला सगळ्यांना कसा आला 132 सेंटीमीटर स्क्वेअर ठीक आहे चला आता आपण पुढे बघणार आहोत सरफेस एरिया ऑफ स्फिअर स्फिअर म्हणजे काय एक बॉल तुम्ही एक बॉल बघितला असेल त्याचा सगळा एरिया जो आहे त्याला आपण सरफेस एरिया म्हणतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे 4 पाय स्क्वेअर ठीक आहे स्फिअर म्हणजे थोडक्यात तुम्ही बॉल जो बघता तो एक स्फिअर आहे ठीक आहे आणि त्या बॉलचा एरिया आपण या फॉर्म्युलाने काढतो 4 पाय स्क्वेअर ठीक आहे त्याच्याऐवजी जर डायमीटर दिला असता तर काय 4 पाय डी स्क्वेअर बाय 4 कळलं सगळ्यांना जर तेच जर डायमीटर दिला असतं तर काय दिलं असतं 4 पाय डी स्क्वेअर बाय 4 म्हणजेच पाय डी स्क्वेअर जर डायमीटर दिला असता डी काय आहे तुमचा डायमीटर आणि मी ते डी स्क्वेअर बाय 4 का घेतला कारण डायमीटर इज इक्वल टू 2r म्हणजे 2 टाइम्स ऑफ रेडियस मग रेडियस काय झाला इथे r इज इक्वल टू d बाय 2 आणि या d बाय 2 चा स्क्वेअर मी घेतलाय d स्क्वेअर बाय 4 चला आता खाली प्रश्न सोडवूया आपण सरफेस एरिया ऑफ स्फिअर तर सरफेस एरिया ऑफ स्फिअर किती आहे फॉर्म्युला बघितला आपण 4 पाय r स्क्वेअर जर डायमीटर दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा जर रेडियस दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा 4 पाय स्क्वेअर सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर which is equal to 4 into 22/7 into 2 square म्हणजेच काय 4 into 22/7 into 16 ठीक आहे याचं उत्तर किती येते 16 गुणिले 4 64 ठीक आहे इथे मी रफ वर्क करतोय बघा आता 4 गुणिले 22 भागिले 7 गुणिले 16 हा 16 आणि 4 किती झाला 64 64 गुणिले 22 बाय 7 ठीक आहे 22 गुणिले 64 किती येते 22 गुणिले 4 88 22 गुणिले 6 132 132 आणि 8 किती झाला 140 1408/7 म्हणजे किती येतोय 7 2 14 0 आणि 7 1 7 ठीक आहे 201.4 हा तुमचा सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर आहे 201.4 सेंटीमीटर स्क्वेअर ठीक आहे
हा तुमचं झालंय सरफेस एरिया ऑफ स्फिअर. 7 2 14, नंतर 7 0 0 आणि 1 7 1 7, राहिले किती 3, 7 4 28. ठीक आहे, कळालं सगळ्यांना कसं आलं? कळालं सगळ्यांना एरिया ऑफ स्फिअर कसं कळाला हा? चला आता पुढच्या प्रश्नाला आपण जाऊ. तर पुढे आता आपण व्हॉल्यूम बघणार आहोत. तर आता व्हॉल्यूम जे आहे ते आता आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आतापर्यंत जेवढा एरिया शिकवलाय त्या सगळ्याचे क्वेश्चन बघा, क्वेश्चन प्रॅक्टिस करा, जे मी शिकवले त्याचं सगळं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चला मग.